न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। जायकवाडी धरण 70% भरले। 5 MIDC आणि 3 जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। गोदावरी नदीच्या खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे। बुधवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत धरण 70% भरले असून जिवंत पाणीसाठा 1521.423 TMC वर पोहोचला आहे। सध्या धरणाची पाणी पातळी 1516.7 फूट असून एकूण पाणीसाठा 79.79 TMC झाला आहे। धरणात मागील 3 तासात सरासरी 33,328 क्युसेक पाण्याची आवक सुरू असून ही आवक कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। धरणातील सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता जायकवाडीवर अवलंबून असलेल्या 5 MIDCसह छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अहिल्यानगर या 3 जिल्ह्यांचा पुढील वर्षभरासाठीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागल्याचे चित्र आहे। यंदा पावसाळ्यापूर्वी हवामान विभागाने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र नाशिक जिल्ह्यासह जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरणाची पातळी आता 75% दिशेने वाटचाल करत आहे। विशेष म्हणजे जायकवाडी धरण पैठण शहरालगत असतानाही पैठण शहर आणि परिसरात अपेक्षित पाऊस झालेला नाही, त्यामुळे खरीप हंगामातील उगवलेली पिके पावसाअभावी धोक्यात आली असून शेतकरी चिंतेत आहेत। न्यूज सुपरबनसाठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।